तलाठी भरती 2023 साठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. या सराव प्रश्नपत्रिकेतील प्रश्न SSC CGL या परीक्षेतून घेतले गेलेले आहेत. जी परीक्षा तुम्हाला माहीतच असेल की 2022 साली IBPS ने कंडक्ट केली होती. विशेषतः या सराव प्रश्नपत्रिकेत आपण इंग्लिश व्होकॅब्युलरीवर आधारलेले प्रश्न सोडवणार आहोत. तेही नेहमीप्रमाणेच चारही पर्यायांचे संपूर्ण ॲनालिसिस करून. चला तर मग तुमचा महत्त्वाचा वेळ वाया न घालवता आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. तुमच्या समोर तुम्ही पाहू शकताय की SSC CGL परीक्षेची ही प्रश्नपत्रिका आहे. दिनांक 9 डिसेंबर 2022 साली झालेली. आपण इंग्रजी विषयाचे प्रश्न यामध्ये कलेक्ट केलेले आहेत. इंग्रजी व्यतिरिक्त कोणतेही प्रश्न आपण यामध्ये घेणार नाही आहोत आणि इंग्रजीमधले सुद्धा आपण व्होकॅब्युलरीशी रिलेटेड जे प्रश्न आहेत तेच आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज्ड ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड. या ठिकाणी एक ग्रुप ऑफ वर्ड दिलेला आहे, द स्टडी ऑफ लँग्वेजेस. आणि या स्टडी ऑफ लँग्वेजेस या ग्रुप ऑफ वर्डसाठी म्हणजेच फ्रेजसाठी आपल्याला ऑप्शनमधून एक पर्यायी शब्द शोधायचा आहे. तर आपण सुरुवातीला जी फ्रेज दिलेली आहे त्या फ्रेजचा अर्थ पाहून घेऊया. तर फ्रेज आहे द स्टडी ऑफ लँग्वेजेस. स्टडी ऑफ लँग्वेजेस म्हणजे काय? स्टडी म्हणजे अभ्यास, ऑफ लँग्वेजेस म्हणजे भाषांचा अभ्यास. ठीक आहे, या फ्रेजचा अर्थ साधारण काय होतो? तर भाषांचा अभ्यास. आता आपण ऑप्शन्सकडे जाऊया. पहिला ऑप्शन जर आपण पाहिला तर तो आहे फिलॉलॉजी. फिलॉलॉजी म्हणजे काय? तर फिलॉलॉजी म्हणजे भाषाभ्यास. ठीक आहे, फिलॉलॉजी म्हणजे भाषाभ्यास किंवा त्याला वाङ्मय विद्या असं सुद्धा म्हणू शकतो. वाङ्मय विद्या, भाषाभ्यास किंवा वाङ्मय विद्या असं फिलॉलॉजीला म्हणतात. त्यानंतर दुसरं आहे एन्थ्रोपॉलॉजी. एन्थ्रोपॉलॉजी म्हणजे मानववंशशास्त्र. मानववंश, ज्यामध्ये मानवाच्या वंशाचा अभ्यास केला जातो. मानववंशशास्त्र किंवा मानवशास्त्र त्याला म्हणू शकतो. लेक्सिकोग्राफी. लेक्सिकोग्राफी म्हणजे शब्दकोश तयार करणारे, शब्दकोश लेखन. शब्दकोश लेखन. आणखी त्याला काय म्हणू शकतो? त्याला कोशरचनाशास्त्र म्हणू शकतो किंवा शब्दकोश असं सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर आहे फिलॉसॉफी. फिलॉसॉफी मीन्स तत्वज्ञान. तत्वज्ञान किंवा तत्वप्रणाली. अशा प्रकारे आपण चारही ऑप्शनचा अर्थ पाहिलेला आहे. आता आपण जी फ्रेज होती त्या फ्रेजचा अर्थ काय पाहिला होता? द स्टडी ऑफ लँग्वेजेस म्हणजे वाङ्मय विद्या किंवा त्यालाच आपण भाषा अभ्यास सुद्धा म्हणू शकतो. म्हणजेच आपल्या कोणत्या ऑप्शनशी या फ्रेजचा अर्थ मिळतोय? तर तो ऑप्शन आहे फिलॉलॉजी. फिलॉलॉजी म्हणजे सुद्धा काय? भाषाभ्यास. आणि स्टडी ऑफ लँग्वेजेस म्हणजे भाषांचा अभ्यास करणे. म्हणजे साधारण या दोन्ही गोष्टी या ठिकाणी अर्थाने समान वाटतात. स्टडी ऑफ लँग्वेजेस आणि फिलॉलॉजी. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक 1 फिलॉलॉजी, द स्टडी ऑफ लँग्वेजेस. हा आहे दुसरा प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. आणि गिवन वर्ड आहे एक्झॅम्पलरी. वर्ड काय आहे? एक्झॅम्पलरी. एक्झॅम्पलरीला आपण मराठीत काय म्हणू शकतो? तर आपण त्याला आदर्श असं म्हणू शकतो. आदर्श घेण्यायोग्य किंवा आदर्श घेण्यासारखा. त्याला आपण अनुकरणीय असं सुद्धा म्हणतो. अनुकरणीय. ठीक आहे, आता ऑप्शन्सकडे जाऊया. ऑप्शन पहिला आहे फ्लॅटरिंग. फ्लॅटरिंग म्हणजे खुशामत करणे. अनसॅटिस्फॅक्टरी, असमाधानकारक. असमाधानकारक म्हणजे समाधान होण्यासारखे नाही. इमिटेटिव्ह, अनुकरणशील किंवा अनुकरणात्मक. डिझायरेबल म्हणजे लोभनीय. त्याला आपण लोभस असं सुद्धा म्हणू शकतो किंवा हवासा वाटणारा. आता आपण ऑप्शनचे अर्थ पाहिले. एक्झॅम्पलरी म्हणजे काय? आदर्श किंवा अनुकरणीय. या ठिकाणी आपल्याला अँटोनिम शोधायचा होता. अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द आणि एक्झॅम्पलरीचा अर्थ होतो आदर्श.
म्हणजे अँटोनिम मध्ये काय असायला पाहिजे का जो आदर्श घेण्यासारखा नाही, बिलकुलही आदर्श घेण्यासारखा नाही किंवा अनुकरण करण्यासारखं नाही. तर असा अर्थ कोणत्या पर्यायामधून निघतोय, तर तो निघतोय असमाधानकारक. अशी कोणतीही गोष्ट जी असमाधानकारक आहे. मग जी गोष्ट असमाधानकारक आहे तिचं आपण नक्कीच अनुकरण करू शकत नाही, नक्कीच आपण तिचा आदर्श घेऊ शकत नाही. म्हणजे या प्रश्नामध्ये एक्झाम्पलरी या शब्दाचा विरोधी अर्थाचा शब्द आपल्याला अनसॅटिस्फॅक्टरी या पर्यायामधून दिसतोय. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं, पर्याय क्रमांक 2 अनसॅटिस्फॅक्टरी. चूज द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. या ऑप्शन्स मधून आपल्याला इनकरेक्टली म्हणजे चुकीचे स्पेलिंगसह लिहिलेले शब्द आपल्याला शोधायचे आहेत. तो एकच शब्द असणार आहे जो चुकीच्या स्पेलिंगसह लिहिलेला आहे. आता आपण शब्द वाचून घेऊया. पहिला आहे इरिटेटिंग. इरिटेटिंगचा अर्थ काय होतो, आता तसा स्पेलिंगचा हा जो प्रश्न आहे यामध्ये अर्थ सांगण्याची गरज नाहीये, तरी मी तुम्हाला माहिती करता सांगणार आहे, कारण यापैकी कोणताही प्रश्न तुम्हाला समानार्थी, विरुद्धार्थी किंवा वन वर्ड सबस्टिट्यूट साठी विचारला जाऊ शकतो. तर पहिला आहे इरिटेटिंग. इरिटेटिंग म्हणजे तापदायक. त्यानंतर दुसरा आहे पेडेस्टेरियन. पेडेस्टेरियन म्हणजे पादचारी, म्हणजे जो पायाने चालतो असा व्यक्ती, पायी चालत जाणारा व्यक्ती म्हणजेच पेडेस्टेरियन, म्हणजे पादचारी आपण त्याला म्हणतो. त्यानंतर आहे एनर्वेटिंग. एनर्वेटिंग मीन्स शक्तिहीन, प्रभावशून्य, ज्यामध्ये बिलकुलही शक्ती राहिली नाही. त्यानंतर आहे बेग्युलिंग. बेग्युलिंग म्हणजे भूल पाडणारा किंवा मोहक असा. आता मित्रांनो, यामध्ये पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 या तिन्ही पर्यायांचे स्पेलिंग अतिशय बरोबर लिहिलेले आहेत. परंतु जो चौथा पर्याय आहे बेग्युलिंग, यामध्ये स्पेलिंगची चूक झालेली आहे. आणि ती स्पेलिंगची चूक काय आहे, या ठिकाणी हे जे 2 एल आहेत त्यापैकी एका एलची गरज नाहीये. बेग्युलिंग म्हणजे भूल पाडणारा किंवा मोहक. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. सिलेक्ट द ऑप्शन that can be used as one word substitute for the given group of word. या ठिकाणी ग्रुप ऑफ वर्ड आहे शार्प अँड डायरेक्ट. या ग्रुप ऑफ वर्ड साठी आपल्याला ऑप्शन्स मधून एक पर्यायी शब्द शोधायचा आहे. आता ही जी फ्रेज आहे शार्प अँड डायरेक्ट, अतिशय सोपी अशी फ्रेज या प्रश्नामध्ये दिलेली आहे. आपण काय करूया, आधी जे ऑप्शन्स आहेत त्यांचा अर्थ समजावून घेऊया. पहिला आहे ॲसर्बिक. ॲसर्बिक म्हणजे प्रखरपणे. कसा, प्रखरपणे. प्रखरपणे किंवा कडवटपणे. किंवा कडवटपणे. प्रखरपणे किंवा कडवटपणे काय, तर कडवटपणे बोलणे. प्रखरपणे किंवा कडवटपणे बोलणे. त्यानंतर दुसरा आहे झुनिक. झुनिक म्हणजे प्राण्यांपासून पसरणारे आजार. प्राण्यांपासून प्राण्यांपासून पसरणारे आजार म्हणजे झुनिक असं म्हटलं जातं. एनोडाईन. एनोडाईन म्हणजे वेदनाशामक. वेदनाशामक. एनोडाईन वेदनाशामक. त्यानंतर आहे ऍसिडिक म्हणजे अम्लीय. अम्लीय किंवा आम्लधर्मी. अम्लीय किंवा आम्लधर्मी. प्रश्नाकडे जाऊया. शार्प अँड डायरेक्ट याचा अर्थ कोणत्या ऑप्शनशी जुळतो का ते पाहूया. शार्प अँड डायरेक्ट या फ्रेज प्रमाणेच अर्थ एका ऑप्शन मधून निघतोय. तो ऑप्शन म्हणजे प्रखर किंवा कडवटपणे बोलणे. प्रखर किंवा कडवटपणे बोलणे. शार्प अँड डायरेक्ट या फ्रेजचा अर्थ काय होतो, ॲसर्बिक म्हणजेच प्रखर किंवा कडवटपणे बोलणे. या प्रश्नाचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 1. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. आपल्याला सिनोनिम शोधायचा आहे. आणि प्रश्नामध्ये शब्द दिलेला आहे कीन. कीन म्हणजे उत्सुक. कीन म्हणजे उत्सुक किंवा त्याला तत्पर सुद्धा म्हणू शकतो. उत्सुक किंवा तत्पर. त्यानंतर पहिला ऑप्शन आहे हॅपी. हॅपी म्हणजे आनंदी किंवा आपण त्याला सुखी म्हणतो. आनंदी किंवा सुखी. एन्थुजियास्टिक. एन्थुजियास्टिक उत्साहपूर्ण. उत्साहपूर्ण किंवा उत्साही. त्यानंतर आहे वाईल्ड. वाईल्ड म्हणजे जंगली. जंगली किंवा बेफाम किंवा त्याला अंधाधुंद असंही म्हटलं जाऊ शकतो. त्यानंतर चौथा आहे इमिटेट. इमिटेट नक्कल करणे किंवा अनुकरण करणे. अनुकरण करणे किंवा नक्कल करणे.
आता आपल्याला या प्रश्नामध्ये सिनोनिम शोधायला सांगितलेला आहे आणि जो प्रश्न आहे कीनचा अर्थ काय आपण पाहिला, उत्सुक किंवा तत्पर. तर याच्या समान अर्थाचा शब्द आपल्याला कोणत्या पर्यायामधून दिसतोय का, तर तो पर्याय मला वाटतं एन्थुजियास्टिक हा आहे. एन्थुजियास्टिक म्हणजे काय, उत्साही. कीन म्हणजे उत्सुक, तर एन्थुजियास्टिक म्हणजे काय, उत्साही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 2. सिलेक्ट इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. मित्रांनो पहा, IBPS सुद्धा इनकरेक्टली स्पेल्ड किंवा करेक्टली स्पेल्ड वर्ड शोधण्यासाठी भरपूर सांगत आहे. त्यामुळे तुम्ही स्पेलिंग वरती लक्ष द्यायचं आहे. कोणत्या शब्दाचं कसं स्पेलिंग आहे ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. पहिला आहे ॲडॉप्ट. ॲडॉप्ट म्हणजे काय, ॲडॉप्ट म्हणजे दत्तक. ॲडॉप्ट म्हणजे दत्तक. त्यानंतर आहे दुसरा ॲक्सेस. ॲक्सेस म्हणजे प्रवेश. त्यानंतर आहे ॲबेंडन. ॲबेंडन त्याग करणे. त्यानंतर ॲबेस म्हणजे हीन किंवा क्षुद्र लेखणे. मित्रांनो यामध्ये ॲडॉप्ट, ॲबेंडन आणि ॲबेस या तीनही शब्दांचं स्पेलिंग बरोबर आहे. फक्त जो ॲक्सेस हा जो शब्द आहे याचं स्पेलिंग चुकीचं आहे. त्यामध्ये फक्त एका एसची गरज आहे. या ठिकाणी एस, ACCESS, ACCESS म्हणजे ॲक्सेस. ॲक्सेस म्हणजे प्रवेश. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 2. कारण आपल्याला या ठिकाणी इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड शोधायला सांगितलेला आहे. चुकीच्या स्पेलिंगचा शब्द शोधायला सांगितला होता. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाईन ग्रुप ऑफ वर्ड. आणि या ठिकाणी वाक्य आहे, आफ्टर माय फादर पास्ड अवे आय यूज टू लुक ॲट सिरीज ऑफ स्टार्स ट्राईंग टू फाइंड द अननोन. ठीक आहे. यामध्ये आपल्याला एक वन वर्ड सबस्टिट्यूट शोधायचा आहे. कशासाठी, अंडरलाईन फ्रेजसाठी. सिरीज ऑफ स्टार, सिरीज ऑफ स्टार्स ही एक फ्रेज आहे आणि यासाठी आपल्याला एक सबस्टिट्यूट असणारा शब्द ऑप्शन मधून शोधायचा आहे. आता आपण आधी फ्रेजचा अर्थ समजावून घेऊया. सिरीज म्हणजे काय, तर एक प्रकारची मालिका. सिरीज ऑफ स्टार म्हणजे एक प्रकारची मालिका. कशाची, तर ताऱ्यांची. तर ताऱ्यांची मालिका आपण त्याला म्हणू शकतो सिरीज ऑफ स्टार. आता आपण ऑप्शन कडे जाऊया. गॅलेक्सी. गॅलेक्सी म्हणजे काय, त्याला आकाशगंगा म्हणतात. आकाशगंगा, आकाशगंगा म्हणजे गॅलेक्सी. त्यानंतर आहे कॉन्स्टेलेशन, तारकापुंज. तारकापुंज किंवा त्याला तारका समूह म्हटलं जातं. तारका समूह, तारका समूह किंवा तारकापुंज. कॅरेव्हॅन, काफिला, काफिला किंवा तांडा. होड, होड म्हणजे झुंड, झुंड किंवा टोळी. आता या ठिकाणी आपण पाहिलं आपली फ्रेज आहे सिरीज ऑफ स्टार्स म्हणजे ताऱ्यांची मालिका. तर अशा अर्थाचा किंवा असा अर्थ प्रतीत होणारा शब्द ऑप्शन मध्ये एखादा आहे का, तर तो आकाशगंगा, काफिला, झुंड किंवा तारकापुंज यापैकी कोणता असू शकतो, तर माझ्या मते तो तारकापुंज असणार आहे. तारकांचा पुंज किंवा तारकांचा समूह म्हणजेच काय, सिरीज ऑफ स्टार. तुमच्या मते याचं उत्तर काय असणार आहे तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता. तारकापुंज किंवा तारका समूह. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं, कॉन्स्टेलेशन. पर्याय क्रमांक 2 कॉन्स्टेलेशन. सिलेक्ट द ऑप्शन कॅन बी यूज ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड. या ठिकाणी वाक्य आहे, वन हू डज समथिंग नॉट प्रोफेशनली बट फॉर प्लेजर. वन हू डज समथिंग, एखादा व्यक्ती काहीतरी करतोय, नॉट प्रोफेशनली म्हणजे तो व्यावसायिक दृष्ट्या करत नाहीये, परंतु कशासाठी करतोय, बट फॉर प्लेजर म्हणजे त्याच्या आनंदासाठी करतोय. त्याला मनातून जो आनंद वाटतोय ती गोष्ट करताना त्यासाठी तो करतोय, परंतु व्यावसायिक दृष्ट्या ती गोष्ट तो व्यक्ती करत नाहीये. अशा अर्थाची ही फ्रेज आपल्याला दिलेली आहे प्रश्नामध्ये. तर आपण आता ऑप्शन कडे जाऊया. प्रोफेशनल म्हणजे काय, तर व्यावसायिक, व्यावसायिक, व्यावसायिक. त्यानंतर आहे दुसरा मिच्युअर. मिच्युअर परिपक्व, परिपक्व, मिच्युअर परिपक्व आपण पाहिले. त्यानंतर इमॅच्युअर. इमॅच्युअर म्हणजे अपरिपक्व. परिपक्वचा म्हणजे मॅच्युअरचा विरुद्धार्थी शब्द अपरिपक्व. पहा या ठिकाणी तुम्हाला विरुद्धार्थी शब्द सुद्धा शिकायला मिळत आहेत. ॲमेच्युअर. ॲमेच्युअर अव्यवसायी, अव्यवसायी किंवा त्याला हौशी म्हणू शकतो आपण. हौशी, हौशी किंवा अव्यवसायी.
हौशी किंवा अव्यवसायी. ठीक आहे. किंवा त्याचा अर्थ ॲमेच्युअरचा अर्थ आणखी एक होतो हौस म्हणून करणारा व्यक्ती. एखादी गोष्ट हौस म्हणून करणारा व्यक्ती. ठीक आहे, असे त्याचे अर्थ निघतात. आता आपण फ्रेजचा अर्थ पाहिला. असा व्यक्ती जो एखादी गोष्ट त्याच्या आनंदासाठी करतो. प्रोफेशनली करायच्या ऐवजी तो काय करतो, आपली हौस म्हणून करतो. तर असाच अर्थ कोणत्या ऑप्शन मधून निघताना आपल्याला दिसतोय, तर माझ्या मते ते आहे ॲमेच्युअर. ॲमेच्युअर म्हणजे काय, हौशी व्यक्ती किंवा अव्यवसायी व्यक्ती किंवा असा व्यक्ती जो कोणतीही गोष्ट व्यावसायिक दृष्टीने न करता तो आपल्या हौशीसाठी, आपल्याला मनातून जो आनंद होतो त्यासाठी करतोय. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम. अँटोनिम शोधायचा आहे, विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे ऑफ द वर्ड पोलाइट. पोलाइट साठी शोधायचा आहे इन द गिवन सेंटेन्स. आणि तो कुठून शोधायचा आहे, खालील दिलेल्या वाक्यामधून. द रूड अँड इनसेन्सिटिव्ह मर्डरर प्लीडेड फॉर मर्सी इन द कोर्ट. रूड, रूड म्हणजे कसा, उद्धट. इनसेन्सिटिव्ह म्हणजे त्याला बिलकुलही भावना नाहीत असा मर्डरर आहे, असा खुनी आहे जो प्लीडेड म्हणजे तो याचना करतोय. कशाची, मर्सी, दयेची याचना करतोय. कुठे, तर कोर्टामध्ये. तर असा एक इनसेन्सिटिव्ह, असा एक उद्धट व्यक्ती आहे जो की मर्डरर आहे आणि तो दयेची याचना करतोय कुठे, कोर्टामध्ये जाऊन. ठीक आहे. तर अशा या वाक्यामधून आपल्याला पोलाइटसाठी, पोलाइट म्हणजे काय, तर पोलाइट म्हणजे नम्र, नम्र, त्याला विनम्र म्हणतो आपण, विनम्र. या शब्दासाठी दिलेल्या ऑप्शन्स मधून आपल्याला एक अँटोनिम शोधायचा आहे, विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. तर प्लीडेड म्हणजे काय, तर प्लीडेड, प्लीडेड हा जो शब्द आहे, प्लीडेड म्हणजे विनंती. प्लीडेड म्हणजे विनंती केलेली आहे त्या मर्डररने. ठीक आहे. त्यानंतर आहे मर्सी. मर्सी म्हणजे दया, दयेची याचना केलेली आहे, दया किंवा करुणा. इनसेन्सिटिव्ह म्हणजे भावनाहीन, भावनाहीन किंवा भावनाशून्य व्यक्ती. त्यानंतर रूड, रूड म्हणजे असभ्य, असभ्य किंवा उद्धट. पहा आता, नम्र विनम्रसाठी कोणता विरुद्धार्थी शब्द असू शकतो, विनंती, दया, भावनाहीन की असभ्य, तर तो असू शकतो उद्धट. नम्र आणि उद्धट. विनम्र त्याचा अपोजिट काय, असभ्य किंवा उद्धट. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं, तर या प्रश्नाचं उत्तर झालं पर्याय क्रमांक 4, रूड. पोलाइटचा विरुद्धार्थी शब्द रूड. अतिशय सोपा प्रश्न होता मित्रांनो. सिलेक्ट द वर्ड दॅट इज अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड. अपोजिट वर्ड शोधायचा आहे, म्हणजेच अँटोनिम शोधायचा आहे, विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. कशासाठी, तर ॲडव्हर्सिटी. ॲडव्हर्सिटी या शब्दासाठी. ॲडव्हर्सिटी म्हणजे काय, तर दुःख. ॲडव्हर्सिटी दुःख, त्याला आपण अडथळे म्हणू शकतो, अडथळे, अडथळे, दुःख. त्यानंतर संकट, संकट सुद्धा म्हणतो आपण, संकट. आता ऑप्शन आहेत फॉर्च्यून. फॉर्च्यून म्हणजे भाग्यवंत, भाग्यवंत. त्यानंतर दैव किंवा संपत्ती. दैव, भाग्यवंत किंवा संपत्ती, हे या फॉर्च्यूनचे अर्थ आहेत. त्यानंतर ॲफ्लिक्शन. ॲफ्लिक्शन मीन्स दुःख, दुःख, पीडा, दुःख किंवा पीडा. त्यानंतर आहे ब्रिलियन्स. ब्रिलियन्स प्रतिभा, प्रतिभा किंवा उज्ज्वलता, प्रतिभा किंवा उज्ज्वलता. त्यानंतर पेन्युअरी, गरिबी, गरिबी, पेन्युअरी, गरिबी किंवा दारिद्र्य. आता आपल्याला ॲडव्हर्सिटी यासाठी अपोजिट वर्ड शोधायचा आहे. दुःख, अडथळे, संकट असा ॲडव्हर्सिटीचे आपण अर्थ पाहिले. तर ऍप्लिकेशन हा तर समानार्थी शब्द होणार आहे. अपोजिट आपल्याला शोधायचा आहे. पेन्युअरी म्हणजे गरिबी, तर प्रतिभा म्हणजेच ब्रिलियन्स, ब्रिलियन्स म्हणजेच प्रतिभा. ठीक आहे. तर माझ्या मते हे भाग्यवंत, दैव किंवा संपत्ती हे अपोजिट वर्ड असणार आहेत ॲडव्हर्सिटीचे. कारण ॲडव्हर्सिटी म्हणजे दुःख, अडथळे आणि संकट, तर फॉर्च्यून म्हणजे भाग्यवंत. जो व्यक्ती भाग्यवंत आहे, ज्याच्याकडे दैव आहे, त्याला दुःख, अडथळे किंवा संकट येणारच नाही, किंवा ज्याकडे संपत्ती आहे असा व्यक्ती दुःखी असणारच नाही. ठीक आहे. म्हणजे ॲडव्हर्सिटीचा विरोधी अर्थाचा अपोजिट वर्ड कोणता असणार आहे, तर तो असणार आहे फॉर्च्यून. पर्याय क्रमांक 1 फॉर्च्यून. सिलेक्ट द ऑप्शन that can be used as one word substitute for
द गिवन ग्रुप ऑफ वर्ड. प्लांट्स ऑफ पर्टिक्युलर रिजन. प्लांट्स म्हणजे काय? प्लांट म्हणजे झाडं झुडपं. ऑफ पर्टिक्युलर रिजन एका ठराविक ठिकाणची, एका पर्टिक्युलर एरियाची झाडं किंवा प्लांट्स झुडपं. ठीक आहे, त्याला काय म्हणतात? त्याला फ्लोरा म्हणतात का? तर फ्लोरा म्हणजे काय? तर फ्लोरा म्हणजे वनस्पती सृष्टी. वनस्पती वनस्पती सृष्टी वनस्पती सृष्टी. त्यानंतर आहे फ्लिंच. फ्लिंच म्हणजे कचरणे. कचरणे, बोलण्यासाठी कचरणे किंवा आश्चर्याने मागे सरकणे. त्यानंतर फौना. फौना म्हणजे प्राणीजात. प्राणीजात एका ठराविक ठिकाणचे प्राणी, त्याला फौना असं म्हणतात, म्हणजेच प्राणीजात. फ्लॉट्सम फुटक्या जहाजाचा. फुटक्या जहाजाचा फुटक्या जहाजाचा जो तरंगणारा तुकडा असतो पाण्यावरती, त्याला फ्लॉट्सम म्हटलं जातं. फुटक्या जहाजाचा तुकडा कुठे तरंगणारा? पाण्यावरती तरंगणारा. आता आपण प्रश्नामध्ये पाहिलं होतं प्लांट्स ऑफ पर्टिक्युलर रिजन, एका ठराविक ठिकाणची झाडे झुडपे, त्याला काय म्हणू शकतो? कचरणे, प्राणीजात की फुटक्या जहाजाचा तुकडा? तर त्याला आपण म्हणू शकतो वनस्पती सृष्टी. फ्लोरा म्हणजे काय? वनस्पती सृष्टी, म्हणजेच एका ठराविक ठिकाणची झाडं किंवा एका ठराविक प्रकारची, एका ठराविक ठिकाणची झाडं. पर्याय क्रमांक 1 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. इनकरेक्टली स्पेल्ड पहा तुम्ही, IBPS इनकरेक्टली करेक्टली स्पेलिंग वरती किती भर देत आहे. पहिला ऑप्शन आहे टेक्स्चर. पहिला ऑप्शन काय आहे? टेक्स्चर. टेक्स्चर म्हणजे पोत, एखाद्या कापडाचा पोत किंवा एखाद्या कापडाची जी विण असते त्याला टेक्स्चर असं म्हटलं जातं. दुसरं आहे स्लेज. स्लेज म्हणजे घसरगाडी. स्लेज म्हणजे घसरगाडी. त्यानंतर आहे सेवरी म्हणजे खमंग. सेवरी खमंग किंवा मजेदार. टॅम्पर म्हणजे नसती खटपट, नसती उठाठेव, टॅम्पर. आता यामध्ये विद्यार्थी मित्रांनो टेक्स्चर, सेवरी आणि टॅम्पर या तिन्हींचे स्पेलिंग बरोबर आहेत, परंतु जो दुसरा ऑप्शन आहे स्लेज, याचं स्पेलिंग चुकलेलं आहे. स्पेलिंग काय असायला पाहिजे? SLEDGE. स्लेज. स्लेज म्हणजे काय? घसरगाडी. बर्फावरती जी चालते ती गाडी, घसरगाडी, त्याला स्लेज असं म्हटलं जातं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, स्पेलिंग चुकीचं पण ऑप्शन बरोबर. पर्याय क्रमांक 2. Select the option that can be used as one word substitute for the given group of word. A shortened version of larger work. Shortened version म्हणजे छोटं केलेलं. छोटं केलेलं. व्हर्जन म्हणजे काय? व्हर्जन म्हणजे आवृत्ती. शॉर्टन व्हर्जन म्हणजे छोटी आवृत्ती. कशाची? लार्जर वर्क, एका मोठ्या कामाची छोटी आवृत्ती म्हणजे काय? समरी म्हणजे सारांश. समरी म्हणजे सारांश. त्यानंतर आहे प्रेसिस. गोषवारा. गोषवारा त्याला सार सुद्धा म्हणू शकतो. सार, गोषवारा किंवा सार. त्यानंतर शॉर्ट. शॉर्ट म्हणजे काय? शॉर्ट म्हणजे विजार किंवा चड्डी. विजार किंवा आपण त्याला चड्डी म्हणतो. त्यानंतर आहे ॲब्रिजमेंट. ॲब्रिजमेंट संक्षेप करणे. संक्षेप करणे. तर प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलंय? शॉर्टन व्हर्जन ऑफ अ लार्जर वर्क. एक लार्जर वर्क आहे, एक मोठं काम आहे आणि त्याचं व्हर्जन केलेलं आहे, त्याची एक छोटी आवृत्ती केलेली आहे किंवा छोटी आवृत्ती करणे. तर त्याला काय म्हणू शकतो आपण? त्याला संक्षेप करणे असं म्हणू शकतो. संक्षेप करणे म्हणजे काय? संक्षिप्त करणे, छोटं करणे, एखाद्या मोठ्या कामाची छोटी आवृत्ती करणे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 4 ॲब्रिजमेंट. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द वर्ड मोबाईल. मोबाईल या वर्डसाठी आपल्याला एक अँटोनिम शोधायचा आहे. कुठून शोधायचा आहे? तर या वाक्यामधून. द स्ट्रेंज टीव्ही रिपोर्टर स्टँडिंग ओव्हर देअर कव्हर्स ऑल द फनी अँड इंटरेस्टिंग थिंग्स हॅपनिंग इनसाइड द टाउन. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला 4 शब्द त्यांनी काढून दिलेले आहेत ऑप्शनमध्ये. त्यामधूनच आपल्याला अँटोनिम शोधायचा आहे मोबाईलसाठी. तर आपण आधी मोबाईलचा अर्थ समजून घेऊया. मोबाईल म्हणजे काय? तर मोबाईल म्हणजे गतिशील. आता मोबाईल म्हटल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल आठवला असेल, तर तो मोबाईल नव्हे. तर या मोबाईलचा अर्थ काय?
या मोबाईलचा अर्थ होतो गतिशील. इंग्लिशमध्ये हा एक वर्ड आहे मोबाईल, त्याचा अर्थ होतो गतिशील किंवा चल, किंवा तो एका ठिकाणी थांबत नाही असा. गतिशील, एका ठिकाणी थांबत नाही, चालत राहतो, त्याला काय म्हणतात? गतिशील, चल म्हणजेच मोबाईल. आता आपण ऑप्शन्सकडे जाऊया. स्टँडिंग, स्टँडिंग म्हणजे उभा किंवा स्थायी, उभा किंवा स्थायी. त्यानंतर दुसरं आहे इंटरेस्टिंग म्हणजे आवडती, आवडते किंवा मजेशीर. इनसाइड म्हणजे अंतर्भाग, अंतर्भाग किंवा त्याला आतील असं म्हणतो आपण. स्ट्रेंज म्हणजे अजब किंवा अद्भुत, अजब किंवा अद्भुत. आता आपण मोबाईल पाहिला, मोबाईल म्हणजे गतिशील किंवा चल. तर स्टँडिंग म्हणजे काय? उभा किंवा स्थायी. गतिशील आणि उभा, चल आणि स्थायी हे एकमेकाचे विरोधी अर्थाचे वाटतात का तुम्हाला? नक्कीच वाटतात. अँटोनिम, अपोजिट वर्ड आहेत हे एकमेकाचे, मोबाईल आणि स्टँडिंग. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक 1 स्टँडिंग. मोबाईलचा अपोजिट वर्ड स्टँडिंग. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. एक्झॉल्टेशन, एक्झॉल्टेशन पहा. एक्झॉल्टेशन म्हणजे अत्यानंद, अत्यानंद, एखाद्याला अतिशय जास्त आनंद झाला. अत्युल्हास पण म्हणू शकतो आपण त्याला, अत्यानंद किंवा अत्युल्हास. डिजेक्शन, उदासी, डिजेक्शन उदासी किंवा दुःख. एस्केटसी, एस्केटसी अत्यानंद. सापडलं का उत्तर? अत्यानंद, अत्यानंद किंवा परमानंद, परमानंद. तरी आपण पुढच्या ऑप्शनचा विचार करणार आहोत. सॅटिस्फॅक्शन म्हणजे समाधान, समाधान किंवा संतोष, समाधान किंवा संतोष. एलॅबोरेशन चैतन्य, चैतन्य किंवा विस्तार किंवा तपशीलवार वर्णन. आपल्याला उत्तर आधी सापडलेलं आहे. एक्झॉल्टेशनचा समानार्थी शब्द म्हणजेच अत्यानंदचा समानार्थी शब्द आपल्याला या पर्यायामधून सापडलेला आहे. परमानंद किंवा त्यालाच आपण अत्यानंद म्हणतो. एक्झॉल्टेशन याचा समानार्थी शब्द एस्केटसी. पर्याय क्रमांक 2 एस्केटसी. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. अपोज, अपोजचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. आता अपोज म्हणजे काय? तर प्रतिकार, प्रतिकार, अपोज. एम्बडी, अंतर्भूत, अंतर्भूत, अंतर्भूत किंवा सामील करणे, सामील. रेजिस्ट म्हणजे प्रतिकार. आता रेजिस्ट काय झाला? अपोजचा समानार्थी शब्द झाला. प्रतिकार किंवा त्याला रोध म्हणतात. आपल्याला शोधायचा विरुद्धार्थी शब्द. अपोजचा समानार्थी झाला रेजिस्ट, परंतु आपल्याला शोधायचा अँटोनिम. एनकरेज प्रोत्साहन, प्रोत्साहन किंवा उत्तेजन. इलेक्टिव्ह वैकल्पिक, वैकल्पिक. ठीक आहे. आता आपण अपोज कडे जाऊया. अपोज म्हणजे काय? प्रतिकार करणे. तर याच्या विरोधी अर्थाचा शब्द आपल्याला कोणत्या ऑप्शन मधून दिसतोय? अंतर्भूत मधून दिसतोय का? प्रतिकार मधून तर समानार्थी शब्द दिसला आपल्याला. प्रोत्साहन मधून दिसतोय का इलेक्टिव्ह मधून दिसतोय? तर या ठिकाणी प्रोत्साहन शब्दामधून विरोधी अर्थाचा शब्द दिसतोय. ते कसं? तर प्रतिकार म्हणजे काय? विरोध करणे. ठीक आहे. प्रतिकार म्हणजे एखाद्या गोष्टीला विरोध करणे. तर प्रोत्साहन म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीला चालना देणे, एखादी गोष्ट कर असं सांगणं. आणि प्रतिकार म्हणजे काय? एखादी गोष्ट नको करू असं म्हटणं. ठीक आहे. प्रतिकार म्हणजे काय? विरोध करणं. तर प्रोत्साहन म्हणजे काय? त्या गोष्टीला उत्तेजन देणं. म्हणजे प्रतिकार आणि प्रोत्साहन काय आहेत? एकमेकाच्या विरोधी अर्थाचे शब्द आहेत. म्हणजेच अपोजचा विरोधार्थी शब्द कोणता झाला? तर तो झाला एनकरेज. पर्याय क्रमांक 3 एनकरेज. सिलेक्ट मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द अंडरलाईन वर्ड. या ठिकाणी अंडरलाईन वर्ड आहे इनडिस्पेन्सेबल. या इनडिस्पेन्सेबल साठी आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे, अपोजिट वर्ड शोधायचा आहे. इनडिस्पेन्सेबल म्हणजे काय मग? तर
इनडिस्पेन्सेबल म्हणजे अपरिहार्य, अपरिहार्य म्हणजे ज्याला काही पर्यायच नाही असा, अपरिहार्य किंवा अनिवार्य, अनिवार्य सक्तीचे, अशा प्रकारे इनडिस्पेन्सिबलचा अर्थ होतो. त्यानंतर आहे सुपरफ्लोज. सुपरफ्लोज म्हणजे काय, तर ते अतिरिक्त, त्याला आपण म्हणतो अतिरिक्त. सुपरफ्लोज अतिरिक्त किंवा अनावश्यक, अनावश्यक गोष्टीला आपण अतिरिक्त सुद्धा म्हणतो. त्यानंतर रिलेंटलेस, जीव घेणा, जीव घेणा, रिलेंटलेस जीव घेणा. विजिलंट सावध किंवा जागरूक. अनप्रेसिडेंटेड अभूतपूर्व, पूर्वी कधीही नव्हते असे, अनप्रेसिडेंटेड अभूतपूर्व. आता आपल्याला इनडिस्पेन्सिबल म्हणजे अपरिहार्यसाठी, अनिवार्यसाठी अपोजिट वर्ड शोधायचा आहे. तर तो आपल्याला दिसतोय सुपरफ्लोज मधून. ते कसं, तर अपरिहार्य म्हणजे अशी गोष्ट ज्यापासून आपल्याला पर्यायच नाही. अनिवार्य म्हणजे काय, ज्या गोष्टीची गरज आहे. अनिवार्य म्हणजे काय, ज्या गोष्टीची गरज आहे. अपरिहार्य म्हणजे ज्या गोष्टीपासून आपल्याला पर्यायच नाही, म्हणजे त्याची खूप जास्त गरज आहे. तर अतिरिक्त किंवा अनावश्यक म्हणजे काय, ज्या गोष्टींची आपल्याला गरजच नाही, त्या नसल्या तरी चालतील. परंतु अपरिहार्य गोष्ट म्हणजे काय, ज्या गोष्टींपासून काहीही होऊ शकत नाही, त्यांची गरजच आहे. परंतु अतिरिक्त आणि अनावश्यक म्हणजे अशा गोष्टी ज्यांची आपल्याला बिलकुलही गरज नाही, त्या नसल्या तरी चालू शकतं. म्हणजेच काय, या प्रश्नाचं उत्तर कोणतं सापडलं आपल्याला, सुपरफ्लुअस म्हणजे इनडिस्पेन्सिबल. याचा विरुद्धार्थी शब्द कोणता झाला, सुपरफ्लुअस. पर्याय क्रमांक 1. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. इडियम आहे ब्रेक द आईस. याच्या पूर्वी हा प्रश्न आलेला आहे. तुम्ही आमचे मागचे व्हिडिओ जर पाहिले असतील तर त्यामध्ये तुम्हाला दिसून येईल ब्रेक द आईस हा रिपीट झालेला प्रश्न आहे. मेक पीपल मीटिंग फर्स्ट टाइम म्हणजे असे काही व्यक्ती जे आपल्याला पहिल्यांदा भेटले त्यांच्या मनामध्ये अनकम्फर्टेबल म्हणजे अस्वस्थपणाची भावना जागृत करणे. मेक पीपल मीटिंग फर्स्ट टाइम फील सॅड, ते व्यक्ती पहिल्यांदा भेटल्यानंतर त्यांच्या मनामध्ये दुःखाची भावना किंवा वाईट अशी भावना निर्माण होणे. मेक पीपल मीटिंग फर्स्ट टाइम फील मोर डिटॅच म्हणजे त्या व्यक्तींना किंवा त्या लोकांना मोर डिटॅच म्हणजे खूप उदासीन असं वाटणं, त्यांच्या मनामध्ये उदासीनतेची भावना निर्माण होणे. मेक पीपल मीटिंग फर्स्ट टाइम फील मोर कम्फर्टेबल म्हणजे त्यांना खूप चांगलं वाटणं, सोयीस्कर वाटणं, आरामदायक वाटणं. तर ब्रेक द आईस, ब्रेक द आईस ही जी फ्रेज आहे तिचा अर्थ या ऑप्शन मधून निघताना आपल्याला दिसतोय मेक पीपल मीटिंग फर्स्ट टाइम फील मोर कम्फर्टेबल म्हणजे काही लोक आपल्याला सुरुवातीला पहिल्यांदा जर भेटले तर त्यांच्या मनामध्ये कम्फर्टेबल अशी भावना निर्माण होणे किंवा सोयीस्कर, आरामदायक, आल्हाददायक त्यांना वाटणे. त्यासाठी किंवा अशा अर्थाच्या वाक्यासाठी ही फ्रेज वापरली जाते, ही इडियम वापरली जाते. ब्रेक द आईस. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चूज द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. 4 शब्द आहेत. पहिला आहे बेनिग्न. बेनिग्न म्हणजे कनवाळू, दयाळू. त्यानंतर मॉर्टिफाईड. मॉर्टिफाईड म्हणजे खजील. इनसिक्युरिटीज म्हणजे असुरक्षितता. आणि त्यानंतर आहे डिस्मे. डिस्मे म्हणजे गांगरणे किंवा दहशत. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बेनिग्न, इनसिक्युरिटीज आणि डिस्मे या तिन्हींचं स्पेलिंग बरोबर आहे. परंतु जो दुसरा शब्द आहे मॉर्टिफाईड याचं स्पेलिंग थोडंसं चुकलेलं आहे. तर स्पेलिंग काय असणार आहे, MORTIFIED. या ठिकाणी फक्त ईच्या ठिकाणी आई आणि आयच्या ठिकाणी ई असं उलट केलेलं आहे. MORTIFIED असं अचूक स्पेलिंग आहे. मोर्टिफाईड म्हणजे खजील. तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे व्होकॅब्युलरीशी रिलेटेड जे प्रश्न आहेत ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये सोडवत असतो. या प्रश्नांचा फायदा तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये होणार आहे. आमच्या चॅनलशी कनेक्ट राहा. आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओ आणखी तुम्हाला पाहता येणार आहेत. पुन्हा भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.